स्मार्ट सिटी अंतर्गत विकास कामे करण्यात आलेल्या उद्यानाचे खासगीकरण केले गेले। हे काम करताना कोणत्याही लोकप्रतिनिधीला विश्वासात घेतले नाही। शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातील हुतात्मा बाग आमदार विजयकुमार देशमुख यांना विश्वासात न घेता भाडेतत्वावर खासगीकरण केल्यामुळे संतप्त झालेल्या आमदार देशमुख यांनी उपायुक्त विकास लोकरे यांची कान उघडणी करत त्यांना चांगले झापल्याचे समजते। या संदर्भात आमदार देशमुख यांना संपर्क केला असता त्यांनी या प्रकरणात दुजोरा दिला। तसेच अधिकाऱ्यांनी महापालिका विकायला काढल्याचा आरोपही त्यांनी केला। सोलापुरात स्मार्ट सिटी अंतर्गत कोट्यावधीची कामे करण्यात आली। सदरच्या कामांची देखभाल दुरुस्ती प्रलंबित आहे, त्यामुळे या सर्व कामांची दुरावस्था झाली आहे। त्यामुळे शहरात स्मार्ट सिटी अंतर्गत विकसित केलेली 8 ठिकाणे महापालिकेने खासगी संस्थेला चालवण्यास देण्याबाबत निविदा काढली। त्यानुसार शुक्रवारी संबंधितांना वर्क ऑर्डर देखील देण्यात आला। मीडिया हाऊस प्रोप्रायटर आस्था मुकेश तिवारी, महनशा महिला बचत गट अध्यक्ष सना खरादी, स्वामीनाथन नरेंद्र कल्याण शेट्टी, इम्पोरियल क्लब शौकत पठाण, आकृती डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन अक्षय अर्जुन बागसे, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन सेक्रेटरी कमलेश पिसाळ, इंडिया प्रायव्हेट लिमिटेड प्रोजेक्ट मॅनेजर मनोज कुलकर्णी, आतिश नामदेव कारंडे यांना ह्या कामाचा मक्ता देण्यात आला। शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातील हुतात्मा बागेचा मक्ता देताना आमदार देशमुख यांना विश्वासात घेतले नाही। त्यामुळे ही माहिती कळताच त्यांनी उपायुक्त आशिष लोकरे यांना फोन लावला आणि फोनवरच त्यांची कान उघडणी केली। त्यानंतर या संदर्भात महापालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांना देखील फोन करून आमदार देशमुख यांनी नाराजी व्यक्त केली। उपायुक्तांसंदर्भात अनेक तक्रारी आहेत, किती दिवस त्यांना पोचणार आहात, जाता जाता ते महापालिका विकून चाललेत, तुम्ही त्यांच्याकडे का लक्ष देत नाही, अशा शब्दात आपली नाराजी देशमुख यांनी व्यक्त केली।